नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. जे उच्च न्यायालयामध्ये शिपाई पदासाठी विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं आहे, शिपाई प्लस लिपिक प्लस स्टेनोग्राफर यांच्यासाठी आता अपडेट आहे मित्रांनो. जी वेबसाईट जर तुम्ही बघायला गेलात तर तिथला जे काही रिमार्क होता, अपडेट होता, तो काढण्यात आलेला आहे. म्हणजे नवीन अपडेट तिथे येणार आहे. आता नवीन अपडेट येईल, मग जे विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी पुढची जी प्रोसेस असणार ती डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आणि इंटरव्ह्यू वगैरे. सो या प्रोसेसमध्ये ज्यावेळेस आपण एवढी मेहनत घेतो आणि त्या मेहनतीचं फळ कुठेतरी आपल्याला मिळायला पाहिजे, म्हणून जे काही आपण फॉर्म भरतो त्या फॉर्ममध्ये जर काही चुका असतील किंवा आपल्याकडे जर कुठले डॉक्युमेंट्स नसतील तर डॉक्युमेंट्स तुम्ही रेडी करून ठेवा. आणि त्या संदर्भातीलच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका. अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळत असणार आहे. बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही आपण फॉर्म भरले, ज्या काही पोस्टसाठी आपण फॉर्म भरलेत त्याची तुम्ही झेरॉक्स काढून ठेवा. म्हणजेच तुम्हाला त्याच्यातनं कळणार आहे की आपण कुठलं आपलं ॲप्लिकेशन काय आहे, आपण व्यवस्थितरित्या तो एक फॉर्म एकदा रीड करून घ्या. ओके. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जन्मतारखेचा दाखला लागतो. सगळ्यांनाच माहिती आहे, बर्थ सर्टिफिकेट्स. म्हणजेच जे काही आपण आता बर्थ सर्टिफिकेट्सला आपल्याला ऑप्शन असतात, जसं की शाळा सोडल्याचा दाखला असतो, ओके, नाहीतर मग जन्म दाखला असतो, माध्यमिक शाळेचं प्रमाणपत्र असतं. याच्यामध्ये आपली ज्या डॉक्युमेंट्समध्ये तुमचं बर्थ मेन्शन आहे, म्हणजे डेट ऑफ बर्थ मेन्शन आहे, ते डॉक्युमेंट्स तुम्हाला चालत असतं. म्हणजे फक्त पर्टिक्युलर जन्म दाखलाच पाहिजे असं काही नसतं. शाळा सोडल्याचा दाखला किंवा जे आपलं मार्कशीट असतं त्याच्यावर आपली डेट असते ती चालू असते. नंतर मित्रांनो, जी काही अर्हता म्हणजे जी परीक्षा आता शिपाई पदासाठी 7वीची अट होती, तर तुम्हाला 7वीचं मार्कशीट तिथे सबमिट करावं लागणार आहे. आता बहुतेक विद्यार्थ्यांकडे 7वीचं मार्कशीट नव्हतं, मग त्या विद्यार्थ्यांनी 8वी 9वी 10वी जर असं मेन्शन केलं असेल तर त्या विद्यार्थ्यांना ते ओके असतं. सपोज त्यांनी 10वी मेन्शन केलं आहे तर त्यांच्यासाठी 10वीचं मार्कशीट हे ग्राह्य धरलं जातं. बट असे काही विद्यार्थी आहेत की ज्यांना जे फक्त 7वीत शिकलेत, तर मग त्यांच्यासाठी काय, तर त्यांच्यासाठी त्यांनी त्यांच्या शाळेत जाऊन त्यांचं जे मार्कशीट अपलोड करायचं होतं ते ऑलरेडी अपलोड तर करायचंच होतं, बट त्यांनी तिथे एक ऑप्शन होता की तुम्ही 50% तिथे मेन्शन करा फॉर्म भरताना. ऑफकोर्स ते केलंच असेल. सो हा अपडेट आहे की त्यांना 7वीचंच मार्कशीट लागेल. बट ज्यांनी पुढचं एज्युकेशन मेन्शन केलं आहे त्यांना ते पुढचे डॉक्युमेंट्स लागतील. पुढचं महत्त्वाचं म्हणजे 2 सन्माननीय व्यक्तींनी दिलेले चारित्र्याचे प्रमाणपत्र. आता 2 सन्माननीय व्यक्ती कोण? आपल्या गावात सन्माननीय कोणाला आपण मानतो? एकतर असतो सरपंच आणि दुसरा म्हणजे आपले हेडमास्टर. सो त्यांच्याकडून तुम्ही एक पूर्ण तुमचं चारित्र्य सर्टिफिकेट्स म्हणजे कॅरेक्टर सर्टिफिकेट्स तुम्ही तिथे सबमिट करावं लागणार आहे. पाचवा महत्त्वाचा पॉईंट आहे म्हणजे तुमचं पात्रतेच्या निकषात नमूद केलेल्या विद्यापीठाने संस्थेने जारी केलेले संगणक संचालित विविध ज्ञानविषयक प्रमाणपत्र. म्हणजेच एवढं मराठी किचकट देतं आपल्याला सिम्पल माहिती आहे की MSCIT सर्टिफिकेट. आता MSCIT कोणाला लागणार आहे? त्यानुसार सपोज लिपिक असेल किंवा स्टेनोग्राफर असेल तर त्यांना हे कंपल्सरी आहे. पुढचा महत्त्वाचा विषय म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी स्टेनोसाठी किंवा लिपिकसाठी अप्लाय केलं असेल, ऑफकोर्स त्यांना स्टेनोचं आणि लिपिकचं डॉक्युमेंट्स तिथे सबमिट करावं लागणार आहे. नंतर मित्रांनो, बघा, शासनाने विहित केलेल्या प्राधिकाऱ्याकडून निर्गमित केलेल्या जातीचा दाखला जिथे लागू होत असेल तिथे उमेदवाराने राज्य केंद्र सरकारच्या सेवेत ओके एक मिनिट शासनाने विहित केलेल्या प्राधिकाऱ्याकडून निर्गमित केलेला जातीचा दाखला जिथे लागू असेल तिथे, म्हणजे कास्ट सर्टिफिकेट्स. जातीचा दाखला म्हणजे सपोज तुम्ही जर आपण कुठलं रिझर्वेशन घेतलं असेल, सपोज फॉर्म भरताना आपण ओपन किंवा ओपनऐवजी OBC मेन्शन केलं असेल तर तिथे आपल्याला कास्ट सर्टिफिकेट्स देणं महत्त्वाचं असतं. आणि कास्ट सर्टिफिकेट्स दिलं म्हणजे आपल्याला तिथे नॉन क्रिमिलियर देणं खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो. सो नॉन क्रिमिलियर पण तुम्ही काढून ठेवा. नंतर जर तुम्ही कुठल्या शासकीय सेवेमध्ये कार्यरत असाल तर तिथलं तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्र जोडावं लागतं. नंतर अनुभवाचं प्रमाणपत्र काढून घ्या. कुठे नसेल तुमच्याकडे तर दुसरे कुठलं पण चालतं, त्याच्यामध्ये पण काही एवढं टेन्शन घेण्याची आपल्याला गरज नसते की आम्ही इथे काम केलं आहे ते त्यांना आपण दाखवू शकतो. नंतर मित्रांनो, विवाहित महिलांच्या बाबतीत जर नावामध्ये बदल असेल तर अशा महिलांनी गॅजेट करून घेणं गरजेचं असतं. गॅजेट म्हणजेच काय, तुम्ही एक ॲफिडेविट केलं तर ते चालत असतं. सो नंतर शेवटचं महत्त्वाचं म्हणजे इतर कोणतेही कागदपत्रे जर जिल्हा न्यायालयाने आस्थापनेने मागितल्यास, म्हणजे ते कोणत्याही वेळेस कोणतेही डॉक्युमेंट्स मागू शकता असा एक शेवटचा क्लॉज त्यांनी टाकला आहे आणि तो आपल्याला फुलफिल करावा लागतो. सपोज उद्या उठून जर त्यांनी म्हटलं की आम्हाला पॅन कार्ड पण पाहिजे, आम्हाला हे पण पाहिजे, सो आपल्याला ते तिथे सबमिट करावं लागतं, कारण की त्यांनी शेवटचा क्लॉज दिला आहे आणि मग ऐन वेळेस आपल्याला सांगायचं असतं की आम्ही ॲडमध्येच तसं मेन्शन केलं होतं. सो हे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत मित्रांनो. याच्यामध्ये जे आपण फॉर्म भरला आहे
तेच डॉक्युमेंट्स आपल्याला तिथे सबमिट करायचे असतात. जिल्हा न्यायालयाची भरती आहे, जिल्हा न्यायालयामध्ये करेक्शन चालत नाही आणि जर असतील तुमचे चांगले मार्क्स जरी आले असेल तर मित्रांनो ॲफिडेविट करून घ्या, जेणेकरून आपल्याला पुढे त्रास होणार नाही. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा. धन्यवाद.